नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिटर्मिनंट्स अँड मॅट्रिसेस या चॅप्टरमधील एक्सरसाइज 4.7 यातील फर्स्ट क्वेश्चन फाइंड ए ट्रान्सपोज इफ पायेचं मॅट्रिक्स आपल्याला दिलेलं आहे तर ट्रान्सपोज फाइंड आउट करायचं आहे। सोल्युशन ट्रान्सपोज म्हणजे काय, रोला कॉलम करायचे आहेत किंवा कॉलमचे रो करायचे आहेत। कोणतीही एक प्रोसेस अप्लाय करा, रोला कॉलम करा किंवा कॉलमला रो करा। आपल्याला एचं मॅट्रिक्स दिलेला आहे, त्याचं ट्रान्सपोज फाइंड आउट करायचं आहे। पहा एच्या डोक्यावर असा टी असेल तर आपण काय म्हणणार, एचं ट्रान्सपोज, ए मॅट्रिक्सचं ट्रान्सपोज ऑफ ए मॅट्रिक्स आपल्याला याप्रमाणे दिलेला आहे। याचं ट्रान्सपोज देअरफॉर ए ट्रान्सपोज काय होणार आहे, हा जो रो आहे फर्स्ट रो त्याला फर्स्ट कॉलम करायचा आहे, हा जो रो आहे त्याला कॉलम करायचा आहे। हे झालं याचं ट्रान्सपोज। रोला कॉलम कन्वर्ट केलेला आहे, या रोला कॉलम कन्वर्ट केलेला आहे। याचं ट्रान्सपोज आपण फाइंड आउट केलं, आता याचं ट्रान्सपोज फाइंड आउट करू। ए इक्वल टू काय आहे, याप्रमाणे मॅट्रिक्स आहे। देअरफॉर याचं ट्रान्सपोज म्हणजे येथे टी लिहिणार आपण, या मॅट्रिक्सचं ट्रान्सपोज। हा जो हॉरिझॉन्टल रो आहे त्याला व्हर्टिकलमध्ये कन्वर्ट करायचा आहे, रोला कॉलम करायचा आहे। 2 - 6 1 हा रो आहे, आपण कॉलममध्ये कन्वर्ट केलेला आहे। हा जो रो आहे त्याला कॉलममध्ये कन्वर्ट करायचं, -4 0 आणि 5 याप्रमाणे आपण दिलेल्या मॅट्रिक्सचं ट्रान्सपोज फाइंड आउट केलेलं आहे। नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2, इफ AIJ 3×3चं मॅट्रिक्स आपल्याला तयार करायचं आहे, व्हेअर AIJ म्हणजे प्रत्येक एलिमेंट आपल्याला या फॉर्म्युल्याने फाइंड आउट करायचा आहे। फाइंड A अँड AT म्हणजे याप्रमाणे 3×3चा आपल्याला मॅट्रिक्स तयार करायचा आहे, त्याला A ने इंडिकेट करायचं आहे। नंतर त्या मॅट्रिक्सचा आपल्याला ट्रान्सपोज फाइंड आउट करायचा आहे आणि नंतर स्टेट वेदर A अँड AT आर सिमेट्रिक और स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिसेस। एक्सरसाइज 4.4 मध्ये आपण फर्स्ट क्वेश्चन एक्सरसाइज 4.4चा एक्सरसाइज 4.4चा फर्स्ट क्वेश्चन, त्यामध्ये आपण या टाईपचे मॅट्रिक्स कन्स्ट्रक्ट केलेले आहेत, त्याप्रमाणे येथे पण आपल्याला मॅट्रिक्स कन्स्ट्रक्ट करायचं आहे। सोल्युशन कसं लिहिणार आपण, याचं आपल्याला ए ने इंडिकेट करायचं आहे हे मॅट्रिक्स। ए इक्वल टू याप्रमाणे आहे, AIJ, आय म्हणजे रो, जे म्हणजे कॉलम आणि 3×3चं मॅट्रिक्स आहे। कन्स्ट्रक्शन कसं होईल, 3×3 3 रो पाहिजेत, 3 कॉलम पाहिजेत। AIJ म्हणजे ए येथे 11, येथे 12 आणि येथे 13। फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम, येथे A21 सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम, A31 A32 आणि A33। या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे, 3×3। याचा अर्थ असा होतो, हे जे आहे दिलेलं त्याचा आपण मॅट्रिक्स कन्स्ट्रक्ट केलेलं आहे। आता या सर्व एलिमेंटची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे, प्रत्येक एलिमेंटची व्हॅल्यू काय आहे या फॉर्म्युल्याने फाइंड आउट करायची आहे। AIJ आपण सर्व AIJ लिहिलेले आहेत, बरोबर आहे। आता प्रत्येक एलिमेंटची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे। AIJ इक्वल टू काय आहे, 2 टाइम्स I - J हे आपल्याला दिलेलं आहे। हेअर प्रत्येक एलिमेंट या फॉर्म्युल्याने आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। A11 आधी A11 फाइंड आउट करू, म्हणजे आयची व्हॅल्यू 1 घेणार आपण, हा आय आहे आणि हा जे आहे। आयची व्हॅल्यू 1 आणि जेची व्हॅल्यू 1 येथे पुट करू आपण, म्हणजे काय होईल, A11 इक्वल टू 2 आयची व्हॅल्यू 1 घेणार आणि जेची व्हॅल्यू 1 घेणार, 1 - 1 0 होतील, 2 × 0 म्हणजे 0। हा एलिमेंट काय असणार आहे, 0 असणार आहे। आता A12 फॉर्म्युला हा आहे एलिमेंट काढण्यासाठी 2। येथे आपल्याला या फॉर्म्युल्याने एलिमेंट फाइंड आउट करायचे आहेत, I - J त्या एलिमेंटची जी पोझिशन आहे रोमधून कॉलम मायनस करायचा आहे आपल्याला। इक्वल टू हे 2
आय जे, आयची व्हॅल्यू 1, जेची व्हॅल्यू 2, 1 - 2 इक्वल टू हे 2, हे -1 होतील, 2 × -1 म्हणजे -1. हा एलिमेंट -1 असणार आहे. आता A13 2 टाइम्स I - J, I म्हणजे 1 आणि J म्हणजे येथे 3 आहे, इक्वल टू 2, हे -2 होतील म्हणजे -4. आता A21 2 टाइम्स I - J, आयची व्हॅल्यू 2 आणि जेची व्हॅल्यू 1, 2 - 1 इक्वल टू हे 2, 2 - 1 1 म्हणजे हे 2. A22 2 टाइम्स 2 - 2, हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. मॅट्रिक्स कन्स्ट्रक्ट कसं करायचं. 0 A23 2, आयची व्हॅल्यू 2 आहे आणि जेची व्हॅल्यू 3 आहे. या फॉर्म्युल्यामध्ये पुट करत आहोत आपण. आयची व्हॅल्यू 2 आणि जेची व्हॅल्यू 3, I - J 2, हे -1 होतील म्हणजे -2, 2 × -1 -2. A23 आता A31 2 3 - 1 इक्वल टू 2, 3 - 1 2 म्हणजे हे 4 होतील. A32 2 3 - 2, आयची व्हॅल्यू 3 आणि जेची व्हॅल्यू 2, I - J 2 टाइम्स I - J इक्वल टू 2, 3 - 2 म्हणजे 1 म्हणजे हे 2 होतील. A33 हा एलिमेंट 3 - 3 म्हणजे 2, हे 0 म्हणजे 0, हे 0 होतील. 2 × 0 0. पहा सर्व एलिमेंटच्या व्हॅल्यू आपण काढलेल्या आहेत, म्हणजे मॅट्रिक्स आपलं कन्स्ट्रक्ट झालेलं आहे. आता देअरफॉर A इक्वल टू मॅट्रिक्स याप्रमाणे असणार आहे. पहा आपण सिक्वेन्सच काढलेला आहे त्याप्रमाणे 1 0 -1 -4 0 -1 -4, नंतर 2 0 -2 2 0 -2 4 2 0 4 2 0. फाइंड A आपण मॅट्रिक्स फाइंड आउट केलेला आहे, बरोबर आहे. आता ट्रान्सपोज फाइंड आउट करायचा आहे. देअरफॉर याचं ट्रान्सपोज AT, A मॅट्रिक्सचं ट्रान्सपोज म्हणजे काय होईल. हा जो रो आहे त्याला कॉलम कन्वर्ट करायचं. 0 -1 -4 हॉरिझॉन्टल आहे त्याला व्हर्टिकल लिहायचं आहे. 2 0 -2 2 0 -2 4 2 0 हॉरिझॉन्टल आहे त्याला व्हर्टिकल लिहायचं आहे. हे झालं या मॅट्रिक्सचं ट्रान्सपोज. पहा आपण मॅट्रिक्स A फाइंड आउट केलेला आहे आणि त्याचं ट्रान्सपोज पण फाइंड आउट केलेलं आहे. पुन्हा काय विचारलेलं आहे आपल्याला, स्टेट वेदर A अँड AT आर सिमेट्रिक. सिमेट्रिक आहेत किंवा स्क्यू सिमेट्रिक आहेत. सिमेट्रिक आहेत का स्क्यू सिमेट्रिक आहेत, कसं ठरवायचं. पहा जर AT इक्वल टू A असेल, AT इक्वल टू A असेल तर आपण काय म्हणणार सिमेट्रिक. म्हणजे A मॅट्रिक्स कसं आहे सिमेट्रिक आहे. या दोन व्हॅल्यू इक्वल असतील तर आपण काय म्हणणार सिमेट्रिक, म्हणजे सिमेट्रिक आहेत. पहा मॅट्रिक्स आणि त्याचा ट्रान्सपोज जर इक्वल असेल तर आपण त्या मॅट्रिक्सला काय म्हणणार, ते मॅट्रिक्स सिमेट्रिक आहे. आणि सपोज म्हणजे अपोजिट असेल, AT इक्वल टू -A असेल तर आपण काय म्हणणार स्क्यू सिमेट्रिक. याला म्हणणार स्क्यू सिमेट्रिक. स्क्यू सिमेट्रिक. पहा दोन्ही इक्वल आहेत का, फक्त साईन अपोजिट आहेत, बरोबर आहे. एलिमेंट तेच आहेत फक्त साईन अपोजिट आहेत, म्हणजे ही कंडिशन सॅटिस्फाय होईल, बरोबर आहे. म्हणजे आपण येथे काय करू मायनस साईन कॉमन काढू, म्हणजे आपल्याला -A इक्वल टू -A असं लिहिता येईल. पहा सिमेट्रिक असेल तर दोन्ही व्हॅल्यू इक्वल आल्या असत्या, इक्वल नाहीत, साईन अपोजिट आहेत. एलिमेंट तेच आहेत फक्त साईन अपोजिट आहेत, म्हणजे आपण येथे काय करू देअरफॉर AT इक्वल टू येथे मायनस साईन कॉमन काढू. मायनस साईन कॉमन काढल्यामुळे काय होईल, प्रत्येकाचं साईन चेंज होईल. -2 होतील, -4 झिरोला मायनस प्लस काही होणार नाही, फक्त झिरोच राहील. प्रत्येकाचं साईन चेंज होईल.
-4 मायनस कॉमन काढलेला आहे, मायनस साईन बाहेर घेतला आपण याप्रमाणे. परंतु ही व्हॅल्यू कशाची आहे? एची आहे. 0 2 4 सॉरी 2 × -1 म्हणजे -2 होतील. हे करेक्शन करून घ्या. 2 × -1 म्हणजे -2 म्हणजे हा एलिमेंट आपला -2 आहे, -1 नाही आहे, -2 आहे. म्हणजे हा पण एलिमेंट -2 आहे. बरोबर आहे. इथे 2 होतील. बरोबर आहे. पायेचं मॅट्रिक्स याप्रमाणे आलेलं आहे. त्याचं ट्रान्सपोज हे येत आहे. म्हणजे इक्वल नाहीत, प्रत्येक एलिमेंट इक्वल नाही आहे. म्हणजे एलिमेंट सारखे आहेत परंतु साईन अपोजिट आहेत. त्यामुळे आपण काय केलेलं आहे? मायनस साईन कॉमन काढलेलं आहे. मायनस साईन कॉमन काढल्यामुळे येथे काय झालेलं आहे? जे एचं मॅट्रिक्स आहे ते आलेलं आहे. 0 2 4 -2 0 2 -4 -2 आणि 0. बरोबर आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो देअरफॉर AT इक्वल टू हे मायनस आणि एवढ्या मॅट्रिक्सऐवजी आपण काय लिहिणार? ए लिहिणार. बरोबर आहे. ही कंडिशन सॅटिस्फाय होत आहे. अँड असंही लिहिता येईल आपल्याला. हे मायनस साईन या साईडला पास करू आपण. म्हणजे काय होईल? ए इक्वल टू -AT असंही लिहिता येईल आपल्याला. बरोबर आहे. हे मायनस साईन इकडे येईल. तर म्हणजे काय? ए आणि AT हे कसे आहेत? स्क्यू सिमेट्रिक मॅट्रायसेस आहेत. कारण निगेटिव्ह साईन येत आहे. म्हणजे आपण काय लिहिणार? स्क्यू सिमेट्रिक मॅट्रायसेस. येथे लिहिणार देअरफॉर ए अँड AT म्हणजे ए आणि त्याचं ट्रान्सपोज बोथ आर स्क्यू सिमेट्रिक मॅट्रायसेस. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 आपल्याला मॅट्रिक्स दिलेला आहे. प्रूव्ह दॅट हे प्रूफ करायचं आहे. पहा सोल्युशन किंवा प्रूफ. ए इक्वल टू मॅट्रिक्स आपल्याला दिलेला आहे 5 -3 4 -3 -2 1. पहा लेफ्ट साईड काय आहे? 2A. आधी आपण काय करू? ए मॅट्रिक्सला 2 ने मल्टिप्लाय करू, नंतर आपण ट्रान्सपोज घेऊ. पहा 2A देअरफॉर 2A इक्वल टू 2 ने मल्टिप्लाय करू दोन्ही साईडला. म्हणजे 5 -3 4 -3 -2 1. देअरफॉर 2A इक्वल टू 2 ने मल्टिप्लाय करू 10 होतील. -6 8 -6 -4 आणि 2. पहा 2A ची व्हॅल्यू काढली आपण. ए वरून आपण 2A ची व्हॅल्यू काढलेली आहे. बरोबर आहे. आता 2A ची व्हॅल्यू काढली. आता ट्रान्सपोज घेऊ. म्हणजे या मॅट्रिक्सचं ट्रान्सपोज म्हणजे 2A याचं ट्रान्सपोज. याचं ट्रान्सपोज काय होईल? रोला कॉलम करायचे आहेत. 10 -6 हा रो आहे त्याला कॉलम करू आपण. 10 -6 हा जो रो आहे त्याला कॉलम करू. हा रो त्याला कॉलम करू. रोला कन्वर्ट केला आपण कॉलममध्ये. बरोबर आहे. हे झालं याचं ट्रान्सपोज. आपण ही व्हॅल्यू काढलेली आहे. बरोबर आहे. ही झाली LHS सपोज 1 नंबर. आता ही व्हॅल्यू फाइंड आउट करू आपण. 2AT आपल्याला एचं मॅट्रिक्स दिलेलं आहे. बरोबर आहे. नाऊ ए इक्वल टू 5 -3 4 -3 -2 1 हे एचं मॅट्रिक्स आहे. देअरफॉर पहा एचं मॅट्रिक्स हे आहे. आपण काय करू? त्याचं ट्रान्सपोज फाइंड आउट करू. देअरफॉर ATची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल? रोला कॉलम कन्वर्ट करू. 5 -3 4 -3 -2 1 हे झालं ट्रान्सपोज. बरोबर आहे. आता या ट्रान्सपोजला 2 ने मल्टिप्लाय करू. देअरफॉर 2AT इक्वल टू म्हणजे या साईडला आपण 2 ने मल्टिप्लाय करू. 5 4 -2 -3 -3 1. देअरफॉर 2AT 2 ने मल्टिप्लाय करू. 10 होतील. 8 हे -4 हे -6 हे -6 2 सपोज 2 नंबर. ए त्याला 2 ने मल्टिप्लाय केला आपण आणि नंतर ब्रॅकेटचा आपण काय केलेलं आहे? ट्रान्सपोज घेतलेला आहे. एला 2 ने मल्टिप्लाय केलेला आहे.
हे झालं 2Aचं मॅट्रिक्स, बरोबर आहे. या मॅट्रिक्सचा आपण ट्रान्सपोज घेतलेला आहे, ते हे आलेलं आहे. नंतर इकडे हे मॅट्रिक्स आपल्याला दिलेला आहे, त्याचा आपण ट्रान्सपोज घेतलेला आहे, पुन्हा त्याला 2ने मल्टिप्लाय केलेलं आहे, तर हे आलेलं आहे. फ्रॉम 1 and 2 RHS इक्वल आहेत, बरोबर आहे. 10 8 -4 -6 -6 2, म्हणजेच काय, ही साईड आणि ही साईड इक्वल आहे. फ्रॉम 1 and 2 फ्रॉम 1 and 2 हे प्रूफ झालेलं आहे. 2A त्याचा ट्रान्सपोज घेतला आपण तर इक्वल आहे 2AT. हेन्स प्रूव्ड. राईट साईड इक्वल असल्यामुळे लेफ्ट साईड इक्वल आहेत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 पहा. क्वेश्चन नंबर 3 प्रमाणेच आहे. येथे आपल्याला हे प्रूफ करायचं आहे. मॅट्रिक्स दिलेला आहे. सोल्युशन किंवा प्रूफ दॅट आहे, म्हणून प्रूफ लिहा. मॅट्रिक्स याप्रमाणे आहे. 1 2 -5 2 -3 4 -5 4 आणि 9. 3A 3ने मल्टिप्लाय करू आधी, म्हणजे 3Aची व्हॅल्यू मिळेल आपल्याला. नंतर ट्रान्सपोज घेऊ आपण. देअरफॉर 3A 3ने मल्टिप्लाय करू या साईडला, किंवा 3 एक स्टेप ॲड करू आपण. दोन्ही साईडला 3ने मल्टिप्लाय करू. देअरफॉर 3A इक्वल टू 3ने मल्टिप्लाय करू. 3 प्रत्येक एलिमेंटला 3ने मल्टिप्लाय होईल. 6 -15 3ने मल्टिप्लाय केल्यामुळे हे 6 होतील, हे -9 होतील. 12 -15 12 आणि हे 27, बरोबर आहे. 3Aची व्हॅल्यू मिळाली. आता त्याचं ट्रान्सपोज घेऊ. पहा 3Aचं मॅट्रिक्स हे आहे, या मॅट्रिक्सचा आपल्याला ट्रान्सपोज घ्यायचा आहे. देअरफॉर 3A याचं ट्रान्सपोज म्हणजे आपण काय करणार, रोला कॉलम 3 6 -15 6 -9 12 रो आहेत, त्याला कॉलममध्ये कन्वर्ट करायचं आहे. -15 12 आणि 27. फर्स्ट रोला फर्स्ट कॉलम, सेकंड रोला सेकंड कॉलम आणि थर्ड रोला थर्ड कॉलम केलेला आपण. सपोज 1 नंबर. पहा ही व्हॅल्यू काढली आपण. आता ही व्हॅल्यू काढू आपण. आपल्याला एचं ट्रान्सपोज पाहिजे, त्याला 3ने मल्टिप्लाय करायचं आहे. ए दिलेला आहे, त्याचं ट्रान्सपोज. नाऊ एचं ट्रान्सपोज पाहिजे. ए मॅट्रिक्स हे आहे, याचं ट्रान्सपोज काय होईल, रोला कॉलम कन्वर्ट करू. म्हणजे 1 2 -5 2 -3 4 2 -3 4 -5 4 आणि 9. हे झालं एचं ट्रान्सपोज, बरोबर आहे. एची व्हॅल्यू ही आहे, ट्रान्सपोज व्हॅल्यू ही आहे. आता त्याला 3ने मल्टिप्लाय करायचं आहे. देअरफॉर 3A ट्रान्सपोज 3ने मल्टिप्लाय करू. याच मॅट्रिक्सला 3ने मल्टिप्लाय करायचं आहे. देअरफॉर 3AT ही व्हॅल्यू काय मिळेल, 3ने मल्टिप्लाय करू. 3 प्रत्येक एलिमेंटला 3ने मल्टिप्लाय होईल. 6 -15 6 -9 12 -15 12 आणि 27. सपोज 2 नंबर. पहा याची व्हॅल्यू काढली आपण, याची पण व्हॅल्यू काढली. दोन्ही इक्वल आहेत का, राईट साईड इक्वल आहेत का. 3 6 -15 6 -9 12 इक्वल आहेत, बरोबर आहे. फ्रॉम 1 and 2. पहा राईट साईड इक्वल असल्यामुळे लेफ्ट साईड इक्वल आहेत. फ्रॉम 1 and 2 3A त्याचा ट्रान्सपोज घेतला आपण तर इक्वल असतो 3AT. हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. येथे आपल्याला मॅट्रिक्स दिलेला आहे. येथे आयची व्हॅल्यू म्हणजे रूटमध्ये -1. हे आपण पाहिलेलं आहे कॉम्प्लेक्स नंबरमध्ये. आयची व्हॅल्यू किती असते, रूटमध्ये -1. प्रूव्ह दॅट हे आपल्याला प्रूफ करायचं आहे.
या मॅट्रिक्सचं ट्रान्सपोज इक्वल आहे त्या मॅट्रिक्सच्या निगेटिव्ह व्हॅल्यूला, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. सोल्युशन किंवा प्रूफ. ए मॅट्रिक्स आपल्याला दिलेला आहे, ए इक्वल टू 0 1 + 2i, इथे i - 2 -1 - 2i 0 - 7 2 - i 7 आणि 0. याचा ट्रान्सपोज. देअरफॉर याचं ट्रान्सपोज इथे आपण टी लिहिणार असा. या मॅट्रिक्सचं ट्रान्सपोज म्हणजे या मॅट्रिक्सचं ट्रान्सपोज काढायचं आपल्याला, म्हणजे रोचे कॉलम करायचे आहेत. हा जो रो आहे त्याला कॉलम कन्वर्ट करू. फर्स्ट रोला फर्स्ट कॉलम 1 + 2i आणि i - 2. सेकंड रो येथे सेकंड कॉलम होईल -1 - 2i 0 आणि -7. थर्ड रो तर इथे थर्ड कॉलम होईल तो ATची व्हॅल्यू ही आलेली आहे, बरोबर आहे. आता ही व्हॅल्यू काढू -a. एची व्हॅल्यू ही आहे, सपोज हे 1 नंबर, हे आहे 1 नंबर. ATची व्हॅल्यू काढली आपण, बरोबर आहे, सपोज 1 नंबर. आता -aची व्हॅल्यू काढू आपण. ए म्हणजे हे मॅट्रिक्स आहे, देअरफॉर ए म्हणजे हे मॅट्रिक्स, बरोबर आहे. -a ही व्हॅल्यू काय होईल, -a इक्वल टू मायनस लागेल, या मॅट्रिक्सला मायनस साईन ॲड होईल. याची व्हॅल्यू ही आहे, -a म्हणजे दोन्ही साईडला मायनस अप्लाय होईल. 0 1 + 2i, येथे i - 2 -1 - 2i 0 -7 2 - i 7 आणि 0. देअरफॉर -a इक्वल टू, या मायनस साईनने आपण मल्टिप्लाय करू, म्हणजे काय होईल, प्रत्येक एलिमेंटला मायनस साईनने मल्टिप्लाय करायचं आपल्याला, म्हणजे प्रत्येकाचं साईन चेंज होईल. मायनसने मल्टिप्लाय करू, हे मायनस कॅन्सल होईल आणि प्रत्येकाचं साईन चेंज होईल. 0 हे -1 + 2i होतील, -1 + 2i, हे -i + 2 होतील, हे +1 + 2i होतील. प्रत्येकाचं साईन चेंज होईल, मायनसचं प्लस, प्लसचं मायनस होईल. 0 ॲज इट इज. -7चं +7 होतील, कारण मायनसने आता मल्टिप्लाय करतो आहोत. या दोन्ही टर्मला मायनसने मल्टिप्लाय केलं -2 होतील आणि मायनस मायनस प्लस i होतील, हे -7 आणि हा 0. 0ला मायनसने मल्टिप्लाय केलं तरी 0च होईल. याचं ट्रान्सपोज आपण फाइंड आउट केलेलं आहे, ही व्हॅल्यू आहे आणि -aची व्हॅल्यू आपल्याला ही मिळत आहे, बरोबर आहे. तर आता दोन्ही व्हॅल्यू इक्वल आहेत का, राईट साईड 0 0 आहे. -1 - 2i, -1 येथे -2i पाहिजे कारण मायनसने मल्टिप्लाय केल्यामुळे हे काय होईल, -2i होतील. प्रत्येकाचं साईन चेंज होईल, +1चा -1 + 2i तर -2i होतील, बरोबर आहे. म्हणजे हे पण इक्वल आहे. 2 - i, हे 2 - i मागे पुढे आहेत परंतु टर्म त्याच आहेत, 2 प्लसमध्ये आणि -i, बरोबर आहे. 1 + 2i 1 + 2i 0 7 i - 2 + i - 2 मागे पुढे आहेत परंतु टर्म सेम आहेत. i - 2 म्हणजेच i - 2 -7 -7 0. राईट साईड इक्वल आहेत म्हणजेच काय, लेफ्ट साईड इक्वल आहेत. इथे लिहिणार फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2. हे प्रूफ झालेलं आहे. AT इक्वल टू -a, हेन्स प्रूव्ड. AT इक्वल टू -a असेल तर हे काय, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. राहिलेले क्वेश्चन्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करू. समजले मित्रांनो, धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.